इंडियन नॅशनल लोक दलचे प्रदेशाध्यक्ष आणि बहादूरगडचे माजी आमदार नपेसिंग राठी यांच्यावर गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे। रविवारी राठी यांची हत्या झाली असून या घटनेच्या 24 तासानंतर पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली। नपेसिंह यांची हत्या कोणी केली याबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे। नपेसिंह राठी यांची गाडी बराई फाटकाजवळून जात असताना रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला। या घटनेत राठी यांच्यासह 4 जण जखमी झाले। गोळीबारात जखमी झालेले इतर 3 जण राठी यांचे सुरक्षा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर I-10 वाहनात आले होते। त्यांनी राठी यांच्या वाहनांवर गोळ्या झाडल्या। गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक लोक तेथे जमा झाले। या घटनेचे फुटेज समोर आले असून त्यात कारमध्ये चारही बाजूंनी गोळ्या झाडल्या गेल्या आहेत। कारला चारही बाजूंनी गोळ्यांचे छिद्र पडले आहेत। राठींसह सर्व जखमींना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नापेसिंह यांच्या मानेवर, कमरेत आणि मांडीवर अनेक गोळ्या लागल्या होत्या। आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर अन्य 2 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। झज्जरचे SP अर्पित जैन यांनी आपल्या प्राथमिक निवेदनात सांगितले की आम्हाला गोळीबाराची माहिती मिळाली आहे। CIA आणि STF काम करत आहेत। आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना झाले आहेत। माजी आमदार नपेसिंग राठी हे जटांचे प्रबळ नेते मानले जात होते। 2014 मध्ये INLD कडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला। त्यानंतर त्यांनी थोड्या काळासाठी भाजपामध्ये प्रवेश केला, मात्र भाजपानेही त्यांना तिकीट दिलं नाही। त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। 2018 मध्ये ते पुन्हा INLD मध्ये आले। सलग 2 विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले। राठी हे 2 वेळा बहादूरगड नगर परिषदेचे अध्यक्षही होते। नापेसिंग राठी हे भारतीय कुस्ती संघटनेचे 2 वेळा अध्यक्षही होते। गेल्या आठवड्यात त्याने तुर्कीमध्ये एथेनोस्पोर्ट्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले। भाजपाचे माजी मंत्री मांगे राम राठी यांचा मुलगा जगदीश राठी यांच्या आत्महत्येप्रकरणी नपेसिंग राठी यांना गेल्या वर्षी मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ते मोठ्या अडचणीत सापडले होते। नपेसिंग राठी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जगदीशच्या कुटुंबियांनी सांगितले होते की नापेसिंग त्यांना मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये त्रास देत होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगरमध्ये असलेली गरुड झेप अकॅडमी आता चांगली चर्चेत आली आहे। डिसेंबर महिन्यात एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली होती। त्यानंतर 2 दिवसांपूर्वीच एका मुलीने देखील आत्महत्या केली। त्यानंतर या अकॅडमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। गरुड झेप कोचिंग सेंटर की छळ छावणी असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे। अकॅडमीतील कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचं समोर आलं आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांकडून थंड पाणी टाकून लाकडी दांड्याने अमानुषपणे मारहाण केल्याचंही स्पष्ट दिसतंय। या घटनेमुळे आता अकॅडमीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, त्यामुळे पालक वर्ग संताप व्यक्त करत आहे। यावर कारवाईची मागणी केली जात असून दरम्यान या अकॅडमीमध्ये पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणींचा प्रचंड छळ सुरू आहे। प्रशिक्षणाच्या नावाखाली कडाक्याच्या थंडीत अंगावर पाणी टाकून काठी आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। तरुणी आपली स्वप्न घेऊन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात। पालक पैसे भरून आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवतात, त्यांना या अकॅडमीमध्ये अशी भयंकर वागणूक मिळत आहे। गरुड झेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचं समोर येत असून त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त होत आहे। यापूर्वी याच अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली होती। लीना श्रीराम पाटील असं मृत तरुणीचं नाव आहे। अकॅडमीत होणाऱ्या छळाला कंटाळून तिने असा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं। अकॅडमीत तिला अपमानास्पद वागणूक मिळाली। छळाला कंटाळून तिने गळफास घेतला होता। लीनाला खानावळीचे पैसे भरण्यास उशीर झाल्यावर तिला साधा नाश्ताही दिला जात नव्हता। इतर प्रशिक्षणार्थी समोर अपमानास्पद वागणूक मिळत होती। तू काळी आहेस असं हिणवलं जात होतं। या सगळ्या प्रकारामुळे लीना तणावात गेली होती अशी माहिती मिळते।